माणसे सुद्धा मागे लाग्यात. ताई मग हाय ज्वेलरी कोटिंग आणि मन बायकोंसाठी लेनी ताई मग मारे हाय ज्वेलरी लेनी सांगा ना तुमले पैसा दी दिसू आम्ही काय दुकान टाकले का म्हणतो बाप इथला काय त्या ज्वेलरीना मागे लाग्यात. आता दुपारले जपेलो तू तर झोप सुद्धा लागू दिदी नाही. टन 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 नोटिफिकेशन वाजी राहतात. ते कसं काय बडा त्या मंगळसूत्रानं घडी घडी मंगळसूत्रानं आई मंगळसूत्रासाठी तर गणकच मेसेज होणार मला. आता आज व्हिडिओ करे टाकीच देऊ. तुला माहित नाही बाबा पण मी ज्वेलरी नई प्रकारेच घालू पण आता तर फिरणं हारणं रास म्हणेसन मी धीरे धीरे गोया करा. म्हणून तुम्ही पण मला घडी घडी बोलत की ताई काहीतरी गयामा घालत जाय हातमा बांगड्याचा तशा लेस अजून पण लेस मी म्हणजे सगळे शेत गन कलेक्शन आहे मी घालच नाही. आणि जे आता नवीन माल लागीन तर ते मी ते ली पण नाही राहणार. पण आता जे लिहिले ते देखाड तुमले मी कोटिंग काय कसं लिहिले असं. पहिली गोष्ट म्हणा ज्या ज्वेलरीज आहेत मला वगैरे त्या बट्या कस्टमाइज राहतीस. कस्टमाइज म्हणजे मी त्या कपडा सुद्धा मला कस्टमाइज राहतं सा ड्रेस वगैरे. त्या दुकानदारानं मी डोकं काही 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 त्याला तसं करायला लावस. आता तुम्ही पहिली माळणं सांगत नाही हायजी या माळणासाठी पण तुम्ही गणपती प्रश्न मला विचारायला तर हायजी माळ आहे हिनं पेंडंट वेगळं होतं आहे तुमले इथलं या चमकताना दिखाव नाही खूप चमकसते. पेंडंट वेगळं होतं अशाच पद्धतीतून ती ना कानातला आहेत आणि ही माळ वेगळी होती. हाई जरा चमकणारा स्टोन्सनी माळ आहे तर हाई वेगळी होती नाही पेंडंट वेगळं होतं मी त्याला ते जॉईन करलेले. तर यानी प्राईज होती 950 ना आसपास काहीतरी होती. तर कानातला पेंडंट आणि माळ अशा होत्या त्या आता दुसरी माळने देखाडच आई सिंपल आहे यायची अजून काही घालेलं नाही आहे. आई ना आमना वागवले मी कधीच असं म्हणजे त्या साईडले फिरीसन वस्तूने लिहिलेत. पण त्या दिवस मी ना स्टार बाजार जाई राहीन तू आणि माझ्या म्हणताय जत्रा कसानी लागले देखू तर खरं थोडी इथल्या भारी भारी माळा टांगेल होत्यात म्हणजे रस्ते का माल सस्ते मला इतली खुशी व्हाय ना. म्हणजे या माळा मी 800-700 लिहिलेस आणि या 8 फक्त 150-150 200 होत्यात. तर हा 150 लिहिलं होती मी कुठे माहिती का वाघोली मंदिरले ना सोमवार दिन यात्रा लागस. तर ते आई तुमले असं नाही दिखाव पण तिथली चमकस ना खूप चमकस म्हणजे आणि एकत्रच होतं. फक्त याने जी पोत आहे ना आई थोडी वेगळी आहे याने पोतनी आईशे ती क्वालिटी वेगळी आहे आणि याने वेगळी आहे. पण हाय पण खूप सुंदर आहे खूप चमकस. हाय मी अजून घालेलं नाही मी घाली देखाडसो तुमले नंतर दुसरं देखाडस. आता आई जी माळ आहे ही ना मागे तर ना म्हणजे माणसे सुद्धा लाग जायला होतात आणि बाया सुद्धा पोरी सुद्धा घडी घडी विचारायला त्या दिदी आई माळ कोटिंगली ती सांगा इथली किती जायलो तुम्ही मग तर सांगी देऊ. तर असा मागली माळ मी वाघोलीमध्ये देखी होती. तर मी तिला काय सांगे रावण्या करू मी तिला की दिदे तर ती काही पण सांगे 550 म्हणजे या 2 सरीस ना 550 सांगे ती. म्हणतं जाऊ दे आई आपली येडवणाडी राहिनी. आणि आई मी ऑलरेडी इमॅजिन करेल होती एक साडीवर की अशी लांब लांब मोतीसनी माळ पाहिजे खाली मी वेगळं पेंडंट लावसू आणि नेमकी मला 3कडे सापडली तर मला नुसतं कसं वय. मग मी तुळशी बाग गो बट्या दुकाने थांबला त्यामुळे एक सगळ्यात मोठं दुकान आहे. त्यानं डोकं खातं त्याला म्हणतं असं लांब लांब मनीसनी माळ दे. तर त्यांनी या 3 सरीसनी माळ दिली. तर त्यांनी पण स्टार्टिंगले या 3 सरीसनी माळनी किंमत म्हणजे 600 रुपये सांगितली आणि हे जे पेंडंट आहे यानं 300 रुपये बोलला होता तो. पण मी जास्त सांभाळली तर म्हणे कटकट करी त्याने आपले 700 रुपये मा सोड होतं. तर हाई माळ कस्टमाइज आहे पेंडंट वेगळं होतं आणि ह्या सर वेगळे आहेत. तर तुम्ही बऱ्याच जण सांगताच ताई आमले दे म्हणजे मांगाड दे तर ते माझ्यासाठी पॉसिबल नाही प्रत्येक ना ॲड्रेसवर वाटलावाले आणि प्रत्येक पेंडंटना मागे ना प्राईस वाढत राहत आणि हे खूप म्हणजे फिनिशिंग आणि ते खूप मस्त आहे यानावर. ह्याच माळ जर मी दुसऱ्या शॉपकडे गेलो तर 1200-1300 शिवाय कोणी हात नाही. तुमले सगळं असले आई मनी माळ पण खूप आवडली ती. तर मी काय करत आई ऑनलाईन मागायला होती. ऑनलाईन म्हणजे कुठल्या ॲपवरतून नाही एक साऊथकडलं. तर मी इथली विश्वास मागाडी हाई 550 होती आणि हाई जी आहे हाई 450 असं मी आणि त्यानावर या मॅच कानातला यानावर खूप सुंदर दिसस आणि यानावर ह्या मॅच कानातला मी का बा तुमले त्यांना नंबर शेअर करा आणि त्यासनी काय करा कानातला वांगला ना एक स्टोन डायरेक्ट गायबच आहे आणि मी जर कंप्लेंट करी तर त्यासनी काही म्हणजे मला
हाई पण नाही, रिप्लेस पण नाही करी तिथं, काही व्यवस्थित रिप्लाय पण नाही दिला. तर इथली 1000 रुपयाने वस्तू आपण या इथल्या साकड्यास मग घालन त्यासनी रिप्लाय न देणं मला खूप म्हणजे वाईट वाटणं. तर मनासोबत जसं व्हाय ना तसं तुम्हासोबत नको आले फोन गायब नंतर म्हणे मी तुमले नंतर रिप्लाय नाही देणं म्हणे मी हाय मांडणं तुम्ही मी काही ॲड्रेस किंवा फोन नंबर असं काही प्रोव्हाइड करी नाही राहिनो. बाकी इथला हाई होता ते साड्यासनं कलेक्शन ज्या तुमले साड्या आवडतीस ना मण्यावाल्या ठराविक बट आता देखाडता यावत नाहीत का कारण बाकी गावकडेच नाही आठही गण पसारा विजेन. तर मी ज्या तुमल्या भलत्या आवडण्या त्या साड्यासनं कलेक्शन आपण एक व्हिडिओ बनाडसो प्राईस सहित आणि मी कोटिंगलेले ते पण बाय. मग कस्टमाइज ज्वेलरी होती ती असं डायरेक्ट कोटिंग मागायला राहतं तर मी तुम्हाला डायरेक्ट नंबर दिले तर तुम्ही ऑर्डर कर लेतात पण देखूत पुढे मागे जर मला वाटणं तर मी ठेवसो म्हणजे तुम्हाला